नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आकाश खेडकर. स्वागत आहे तुमच्या आकाश किवानी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 18 तारखेला जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान हे पंढरपुराकडे झालेलं आहे. आज माऊलींचा 19 तारखेला पालखी प्रस्थान सोहळा होत आहे. या दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. वारीचा तसा आपल्या महाराष्ट्राला 750 वर्षांपेक्षाही अधिकचा कालावधी लाभलेला आहे. अगदी इतकी समृद्ध परंपरा आपल्याला लाभली आहे. अगदी लोकं चैतन्यमय होऊन जातात त्या भक्तीमध्ये, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये. असा हा सोहळा हा फक्त पांडुरंगाला आपलंसं करण्याच्या उद्देशानं होतो. आणि तुकोबराय आणि संतही म्हणतात की पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. आयुष्यात आलं तर एकदा तरी आपल्याला पंढरीची वारी ही झाली पाहिजे. तरच आपल्या जन्माचं साध्य आहे. पण ह्या दिंडीमध्ये आजकाल बऱ्याचशा दिंड्या बळजबरीनं घुसवल्या जात आहेत. त्यामध्ये काहीतरी समता दिंडी, संविधान दिंडी, निसर्ग दिंडी अशा बऱ्याचशा दिंडी जात आहेत. आता हे जाणं काही जास्त वावगं वगैरे नाही आहेत. पण त्याची गरज काय आहे? इतक्या वर्षाची ही समृद्ध परंपरा आहे वारीची. पण ह्या वारीमध्ये आतापर्यंत एकदाही धार्मिक तेढ निर्माण झालंय किंवा सामाजिक तेढ निर्माण झाले किंवा प्रशासनाला अगदीच काहीतरी आपत्कालीनमध्ये काहीतरी करावं लागलं अशी काही घटना आजपर्यंत ऐकल्यात नाही. पण झालेलीही नाही. इतके कायद्याच्या चौकटीत राहणारे किंवा कायद्याला मानणारे, प्रशासनाला मानणारे ही वारकरी लोक आहेत. आणि निसर्गाची हानी तर यामध्ये हिंदू धर्मातच नाही. कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. मग असे जे लोकं ऑलरेडीच जागरूक आहेत, त्यांना जागृत करण्याचं काही कारण नाही. पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, तिथं आपल्याला सांगायची जी गरज आहे, खरं तर कायदा जिथं ज्या लोकांना सांगायची गरज आहे, तिथे आपण कधी जात नाही, सांगत नाही. आता ते कोणाला सांगायचं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मुळात या दिंड्यामध्ये अशा म्हणजे दुसऱ्या दिंड्या घालायची काही गरज नाही. मुळात आपले वारकरी लोकं ही शिस्तप्रिय लोक आहेत. त्यामुळे याचं काही गरज नाही. दुसरं एक असं आहे, सध्याच्या काळामध्ये एक ट्रेंड सुरू झालेला आहे, की जे लोकं कधी वारीला गेलेच नाही, ज्या लोकांचा आणि वारकरी संप्रदायाचा दूर-दूरपर्यंत संबंध नाही. पण असे काही लोकं आहेत, जे स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणून वारकरी संप्रदायाकडे वळाले. स्वतःच्या नावापुढं महाराज लावून घेतात. त्यांना काही गुरुची परंपरा नाही, गुरु-शिष्य परंपरा त्यांच्यामध्ये अजिबात नाही. हेही असेही लोकं आज स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपलं निरुपयोगी ज्ञान सांगताना सुटतात. आता तुकाराम महाराजांच्या बाबतीत किंवा संतांच्या बाबतीमध्ये संतांनी हे लोक सहजपणे सांगून जातात, की संतांना वारकरी संप्रदायाला वेद मान्यच नाही. वेदांचा धिक्कार केलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्यांच्या आपल्या अ, एक प्रकारचं त्यांचं ते षडयंत्र आहे किंवा त्या माध्यमातून त्यांचं चालू आहे. आणि याला बऱ्याचशा प्रकारामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी घडून आल्यात, की नवीन संप्रदायाकडे येणारे किंवा नवीन जे युवक आहेत किंवा ज्यांचं काही अभ्यास वगैरे नाहीत, ते लोकं यांच्या बोलण्याला आकर्षित होतात आणि त्यांना ते खरंही वाटतं. मुळात आपण आपले ग्रंथ आणि गाथा, ज्ञानेश्वरी याचं पारायण झालंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. हल्ली काय झालंय आपल्या हिंदू संप्रदायामध्ये, की सप्ताह आला की तेव्हाच आपली ज्ञानेश्वरी ही देवघरातून बाहेर येते आणि मंदिरात जाते. बस तिथं तेवढं पारायण करायचं. पारायण सप्ताह झाल्याच्या नंतर जशी ज्ञानेश्वरी पुन्हा गाथा असेल घरी परतते, ती पुन्हा कपाटात किंवा देवघरात चाललं जाते. याचं पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत ती गाथा कधी उघडल्या जात नाही. तर मला असं वाटतं की याचं मूळ इथूनच उपजतं, की आपण आपल्या घरामध्ये गाथा, ज्ञानेश्वरीचं पारायण हे रोजच्या रोज झालंच पाहिजे. आपल्या घरातले जे वयोवृद्ध आई-वडील असेल,
आजोबा-आजी असे, हे काय करतायत ही लहान मुलं प्रकर्षाने बघत असतात आणि तेच ते आत्मसात करत असतात. तुम्ही जर दिवसभर मोबाईल, टीव्ही वगैरे बघत असाल, तुमचीही मुलं तेच करणार आहेत. म्हणून आपल्यालाही आपले एक सामाजिक भान किंवा एक पालकत्वाचं जी भावना आहे, जे कर्तव्य आहे, ते आपल्याला निभवायचं जर असेल आणि सुसंस्कृत पिढी आपल्याला घडवायची असेल, तर आपल्याला आपल्या परंपरा, आपल्या संतांच्या ज्या परंपरा आहेत, आपल्या धर्माच्या ज्या परंपरा आहेत, त्या जोपासाव्याच लागतील. पैसा वगैरे देऊन कार्यक्रम करून घेणे याने काही होत नाही. आपल्याला स्वतः तिथे शरीराने हजर राहावं लागेल आणि तन, मन आणि धनाने सगळं आपल्याला कामं करावी लागतील. तेव्हा धर्माचं पालन हे खऱ्या अर्थाने होईल. आणि धर्माचं पालन करणं म्हणजे फक्त हिंदू धर्मच जगला पाहिजे, असं ही भावना तर चांगली आहेच. पण याचबरोबर आपली मुलंही संस्कारक्षम असले पाहिजे आणि आजच्या युगामध्ये म्हणजे धावत्या युगामध्ये संघर्षाचं युग आहे किंवा कॉम्पिटिशनचं युग आहे. या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये मुलांचं मानसिक खच्चीकरण खूप होत आहे आणि ह्याच प्रकारामधून ते आत्महत्येकडे सुद्धा प्रवृत्त होत आहेत किंवा व्यसनाकडे प्रवृत्त होत आहेत. तर यालाही कुठेतरी कमजोर संस्कार कारणीभूत आहे. जर तुम्हाला मुलं भक्कम करायचे असतील तर त्यांना अध्यात्माकडे आणावंच लागेल. याच्याशिवाय दुसरा पर्याय मला तरी दिसत नाही. आत्ताच एका हिंजवडीमध्ये एक प्रकार घडलेला आहे, की आय-टी क्षेत्रात कार्यरत असणारी एक आपली बहीण खूप चांगल्या पगाराचं पॅकेज वगैरे असतानाही तिने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण जरी जास्त काही कळालं नसलं, तरीही एक मानसिक स्थिती बरोबर असत नाही. म्हणजे पैसाच सर्व काहीच नाही. पैशाशिवाय तर काही होत नाही. पैसा गरजेचाच आहे. पण त्याचबरोबर आपली मानसिक स्थितीसुद्धा तेवढीच शांत आणि संयमी असली पाहिजे. यासाठीही आपल्याला अध्यात्माची आवश्यकता आहे. आणि हे अध्यात्म समजून घेताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या असल्या फालतू माणसाकडून ऐकून घेण्याची गरज नाही. हे अध्यात्म आपण स्वतःच शिकलं पाहिजे. आपण स्वतःच वाचलं पाहिजे आणि चांगल्या अधिकारी पुरुषाकडूनच आपण ते समजून घेतलं पाहिजे. या संप्रदायाच्या नावाखाली असे बरेचसे महाराज लोकं आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी सांगतात. ते आपल्या हिताचं नाही. आणि याकडे मला वाटतं संप्रदायातल्या मोठ्या मंडळींनी ही जातीनं लक्ष घातलंच पाहिजे. कारण लोकं आता सरळ-सरळ सांगत फिरतायत, की तुकोबांना वेद मान्य नाही, त्यांना वेद शिकण्याचा अधिकारच नव्हता, असं-तसं आणि बऱ्याचशा गोष्टी बहुजन करून बहुजनांची माथी भडकवण्याची कामं सध्या चालू आहे. मुळात वारकरी संप्रदायामध्ये बहुजन वगैरे असं काही प्रकार नाहीयेच. इथं सगळे एक वारकरी आहे, सगळेच माऊली आहे. असा भेदाभेद अमंगळ सांगितलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये. तर स्वतः तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंगाद्वारे वेदांचं जे महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे. आणि हाच एक मुद्दा आहे, की अभंग भरपूर आहेत. पण मी फक्त तुम्हाला एक 2 अभंगाचाच अर्थ सांगतो. त्यातून तुम्हाला कमीत कमी तुकाराम महाराज वेदांच्या अ, विरोधात नव्हते किंवा सकल संत हे वेदांच्या विरोधात नव्हते. तर तुम्ही ज्यात सोप्यातला सोपा जो मार्ग निवडताय, तो निवडा. म्हणजे सोपा मार्ग आधी निवडला, की तुमचं एकदा त्यामध्ये मन रमायला चालू होईल आणि एकदा की मन रमलं भगवंतामध्ये, की मग बाकीच्या गोष्टी आपसुकच तुम्ही करणार. म्हणून संत हे आईच्या अधिकाराने सांगत असतात. आई नेहमी मुलांना सोपी गोष्ट सांगत असते. सोप्यातून सोपं करू जायचं आहे. आणि ह्याच अनुषंगाने जे लोकं सांगतात ना, तुकाराम महाराज वगैरे वेदांना मानत नव्हते. तर एक छोटासा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. अ, तसं "अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्यज तो. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठाचे वचन न मानिजो." तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवू नये. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सरळ इतका छान संदेश देत आहेत, की नास्तिक, पाखंडी लोकांची निंदा तुकाराम महाराज अशी करतात, की जे अतिवितंडवाद करणारे आहेत. ज्यांना तर्क-वितर्कच करायचे असतात. अशी लोकं ब्राह्मण कुळात जन्माला आली, तरी ते हीन जातीचे समजावे. लक्षात घ्या बरं का, हीन जातीचे लोक हीन जात
किंवा खालच्या जातीचा किंवा शूद्र जातीचा हे संत कोणाला म्हणतात? जे भगवंताला मानत नाही किंवा तर्कवितर्क करत सुटतात, अशा लोकांना संत हे हीन जातीचे म्हणतात. या अभंगातूनच तुकाराम महाराज तेच म्हणतात, की "अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्य येतो." ह्यामध्ये कोणत्या कुळात जन्माला आला याला महत्त्व नाही. त्याचा स्वभाव काय आहे, विचार काय आहे, यावरून त्याला हीन जातीचं ठरवलं जातं. आणि पुढे याच अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, की "असा मनुष्य वेद आणि उपनिषद यांचे प्रमाण मानित नाहीत." लक्षात घ्या. वेद श्रुती नाही ग्रंथच्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानिजो. म्हणजे आतापर्यंतचे जे श्रेष्ठ व्यासादिक मुनी वगैरे झालेले आहेत, यांचे प्रमाण ज्याला वचन ज्याला मान्य नाही, श्रुतीचं, वेदाचं ज्याला प्रमाण मान्य नाही, असा माणूस हा हीन जातीचा तुकाराम महाराज सांगतात. आणि ज्याप्रमाणे आपण दारुड्याच्या घरचं खाऊ नये, दारुड्याच्या अन्नाला शिवू नये, अगदी तसाच हा माणूस आहे आणि अशा माणसाला तुकाराम महाराज म्हणतात, आपण शिवायचं नाही. म्हणजे ह्या अ, मर्यादेपर्यंत तुकाराम महाराज वेद श्रुतीला न मानणाऱ्या लोकांबद्दल बोलतात. मग याचा अर्थ काय होतो? तुकाराम महाराजांना वेदही मान्य आहे, वेदाचं अध्ययन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्यांना अधिकार नव्हता वगैरे अशातली काही गोष्ट नाहीये. त्यांनी अध्ययन केलेलं आहे. तुकाराम महाराज स्वतःही एका अभंगात म्हणतात, "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा." वेदाचा अर्थ आम्हाला चांगला माहिती आहे, कारण आम्ही ते वेद तुकाराम महाराजांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे. वेदाचा अभ्यास न करताच तुकाराम महाराज असं काही संत उगाचच काही बोलत नसतात. तुकाराम महाराजांचा एक छानसा अभंग आहे. त्या अभंगाद्वारे तुकाराम महाराज म्हणतात, की "जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती पाखंड्याची. पिंडाच्या पोषके नागविले जन, लटिके पुराण केले वेद. मना आला तैसा करीती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा. तुका म्हणे पाठी उडती यमदंड, पाप पुण्य लंडन विचारिते." तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे खरं तर पाखंड्यांचं पूर्ण विश्लेषणच केलेलं आहे किंवा पाखंडी कसा ओळखायचा हेच सांगितलंय तुकाराम महाराजांनी. पाखंडी माणसं जे सांगतात ना, तुकारामांना वेद मान्य नाही, संतांना वेद मान्य नाही, असं नाही. बाकीचे योग यागविधी ज्यांना मान्य नाही, तर तुकाराम महाराज अशाच लोकांबद्दल बोलताना ह्या अभंगात सांगतात, की असे पाखंडी लोक देह म्हणजे देव समजतात. आपण जेवतो तीच भक्ती आणि मरण म्हणजे मुक्ती, या त्यांच्या विचित्रच संकल्पना आहेत, अशा सांगतात. पण अशा प्रकारचे जे लोक आहेत, यांनी वेद आणि पुराणांना खोटे ठरवण्याचं काम चालवलेलं आहे. हा आरोप तुकाराम महाराज त्यांच्यावरती करतात. या अभंगामध्ये तुकाराम महाराज ह्या अभंगाचं ध्रुपदच ते आहे, की "पिंडाच्या पोषकी नागविले जन, लटिके पुराण केले वेद." म्हणजे याचा अभंग असे भरपूर अभंग आहेत, की तुकाराम महाराज त्यातून वेदांचा महिमा वर्णन गात आहेत. आणि तुकाराम महाराज हे वेदांना मानणारे होते. म्हणजे काही गोष्टी जरी तुकाराम महाराजांना मान्य नसतील, असं जरी आपण पकडलं, तरी पूर्णतः निषेध वगैरे त्यांनी वेदांचा केलेला नाही. मुळात वेदांमध्ये काही असं जातीवाद वगैरे किंवा असं काही नाही आहे वेदामध्ये. वेदांमध्ये फक्त भगवंताचं ज्याने भगवंताची भक्ती मनामध्ये रुजल्या जाईल, हेच वेदांचं सार आहे. कारण महाराजही तेच सांगतात अभंगामध्ये, की तू सगळा सार जरी काढला वेदांचा, तर सार एकच निघतो, की विठ्ठलाशी शरण जाईल. आपल्याला फक्त पांडुरंगाला शरण जायचंय. अशाच काही अभंग आहे, अशीच काही अजून तर्क आहेत वितंडवादांचे, तरी करत सुटतात. त्यासाठी आपल्याला आपले ग्रंथ हे वाचावेच लागतील आणि अशा लोकांना खरं तर उत्तर देण्यात काही महत्त्वाचं नाहीये. पण नवीन जे ज्यांना काही यातलं माहिती नाही, विचारसरणी माहीत नाही, काही-काही लोकं आपलंच एक विचारसरणी दुसऱ्यावर थोपवत आहेत. याचाच असा एक तोटा होत आहे हिंदू धर्माचा बरंचसं पतन आता चालू झालेलं आहे. कारण अशा लोकांमुळे की आपण ज्यांना नॉलेज आहे ती ह्या विषयावर बोलत नाही. ज्यांना नॉलेज नाही त्यांना वेगळंच कोणाचं तरी मार्गदर्शन भेटतंय आणि अशा प्रकारे या बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे
आपण आता एक नवीन संकल्प हाती घेतलेला आहे, की आपण अभंगाचा जो मूळ अर्थ आहे आणि चांगला अर्थ आहे, तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा भगवान तुकोबराय किंवा संत तुकोबराय माऊली यांनी सकल संत जशी बुद्धी देतील तसं तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवण्याचं काम करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती तुम्हाला ह्या चॅनलद्वारे भेटत राहील. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.